आता शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे निवडणुकीला उभे आहेत. मतदान कुणाला करणार? अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हेंना? कारण त्यांनी 5 वर्ष चांगल्या पद्धतीत काढले म्हणून. काय शेतकऱ्यांसाठी काय केलं का? जरी नसेल केलं तरी आपला माणूस असल्यामुळं आपल्याला आपलीच बाजू धरावं लागणार आहे. काय वाटतं, अमोल कोल्हे का शिवाजीराव आढळराव दादा? अमोल कोल्हे. या आहे सर्वसामान्यांच्या भावना. आपण अजून काही ज्येष्ठ मंडळीकडून ही उत्स्फूर्त भावना आहे, परंतु जाणून घेऊ का तू तरीच का? तू तरीच का? तरी मग शरद पवार. डॉक्टर अमोल कोल्हे, शिवाजीराव आढळराव पाटील 15 वर्ष खासदार, 5 वर्ष इकडे खासदार. त्याच्या तुलनेत 5 वर्ष चांगली झाली. 5 वर्षात काय काय केलं त्यांनी? बरंच काय काय केलं. रोडची कामं चांगली केली, हायवेची कामं झाली. मग शिवाजी आढळराव पाटील का नको? शिवाजी आढळराव पाटील का नको? 3 टर्म दिल्यात ना त्यांना. आपण आता एकदा यांना अजून एकदा चान्स दिला पाहिजे. 3 वेळा शिवाजीराव आढळराव पाटील साहेबांना संधी दिली आहे. एकदा अमोल कोल्हेंना दिली, 5 वर्षात चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. अजून एकदा संधी देऊ, अजून लोकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळावी अशी दादांची इच्छा आहे. आपण पुढील काही लोकांच्या भावना अजून जाणून घेऊया. तुतारीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरती शिवाजीदादा आढळराव पाटील उभे आहेत. कुणाला मत देणार? कोल्ह्याला मत देणार, पण लोक म्हणतात कोल्ह्यांनी काय केलं. अहो त्यांचे 2 वर्ष येणं करोनाच्या काळामध्ये गेले, फक्त त्यांना 5 महिने फक्त संधी भेटली. मग काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? लोकसभेला आता डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत. कुणाला मतदान करणार बाबा? अमोल कोल्ह्याला. का बरं अमोल कोल्हे का? आम्हाला तोच पाहिजे. मग शिवाजी आढळराव पाटील का नको आहेत? तो नको आम्हाला. का का बे वाटत आहे त्याचं. का बरं बे वाटतंय? जाड आहे म्हणून. डॉक्टर अमोल कोल्हेंनी कामं केलीत का? हा मग केली नाही तर काय. दाढीमुळे भीती वाटते. अमोल कोल्हेंना पण दाढी. त्याला दाढी आहे पण तो बार चांगला आहे ना. आमचा शरद पवारचा माणूस येतो. ज्येष्ठ मंडळी अजूनही शरद पवारांसोबत आहेत या भावनेतून आपल्याला दिसून येते. दादा, शिवाजीराव पाटील का डॉक्टर अमोल कोल्हे? अमोल कोल्हे ना. का बरं अमोल कोल्हेंना का निवडून द्यायचं? निवडून मग कामं केलेत त्यांनी आपल्या इकडं, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये. शिवाजीदादा आढळराव पाटील अजूनही म्हणतात की मी काम करेन, जनतेची सेवा मला करायची. कायची जनते सेवा? इकडं तिकडं लांडवाडीच करीत राहिला आणि इकडं कुठं काय केलंय त्याने? हा म्हणजे पारुंड्यात आलेच नाही का ते? आले पण ते काय केले पारुंड्यात? हा तिकडं त्याच्याच गावात सुधारित राहिलं लांडवाडीत. मग काय पाहत नाही काय? कोल्हे आले होते. हा कोल्हे येतात आमच्या इकडं. गावात किती वेळ आले? लय वेळा आले, आम्हाला भेटले. या आहेत उत्स्फूर्त भावना. डॉक्टर अमोल कोल्हेच का? आम्हाला शरद पवार पाहिजे. आम्हाला दुसरं कोणी नको, अमोल कोल्हेच पाहिजे. तुमचं आडनाव काय? पवार. म्हणजे पवार म्हणून शरद पवार पाहिजे की काय? शरद पवारच का? शरद पवारांनी आम्हाला 3 वेळा कर्ज माफ केलं. मग अजितदादांनी नाही केलं? अजितदादांनी नाही केलं, शरद पवारांनी केलं. फायनल शरद पवार आहे की शरद पवार? हा. वय जरी झालं असलं तरी आम्ही पवार साहेबांबरोबर ठाम आहोत. 3 वेळा आमची कर्जमाफी केली, कर्जाच्या विळख्यातून आम्हाला त्यांनी सोडवले, म्हणून आम्ही शरद पवारांसोबत आणि शरद पवारांचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणून आम्ही अमोल कोल्हेंबरोबर. जाणून घ्या आपण पुढच्या भावना. शिवाजीराव आढळराव पाटील जे पूर्वी शिवसेनेमध्ये होते 20 वर्ष, आता त्यांनी शहाणा सोडली, त्यांचा विषय संपला. शिवसेना सोडून गेले, ते पहिले शिवसेनेतून निवडून आले होते. मत कुणाला? अमोल कोल्हे. का बरं? का बरं? मग माणूस तसा आहे, काम करणारा माणूस आहे. शेतकऱ्यांविषयी आज संसदमध्ये एवढे आपल्या इथून खासदार निवडून गेले. पहिल्यांदा अमोल कोल्ह्यांनी 3 वेळा आवाज उठवला शेतकऱ्यांविषयी. याचा अर्थ शिवाजीराव आढळराव पाटील 15 वर्ष खासदार असताना शेतकऱ्यांविषयी भावना कधी त्यांनी जागृत केली नाही. एकदाही आवाज नाही आला त्यांचा. कधीच शेतकऱ्यांविषयी बोललेत काय संसदमध्ये? कधीच आवाज नाही. आज कांद्याविषयी आज उठवला. आज कांद्याला बाजार जे अमोल कोल्ह्यांमुळे येतात. बैलगाडा शर्यत चालू कोणी केली? अमोल कोल्ह्यांनी चालू केली. इतक्या वर्ष बंद पडलेली शर्यत अमोल कोल्ह्यांनी एकच शब्द टाकला का मी चालू करणार, आणि ते शब्दाला जागले. मग माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील का नको? त्याला कारण एवढंच आहे की यांची कामं चांगली आहेत म्हणून. आता कोण निवडून येईल शेवटी जनतेचा प्रश्न आहे त्यावेळेला. पण आज अमोल कोल्ह्यांवरती लोकांचं जास्त प्रेम. आणि आढळराव जर सेनेतून उभे राहिले असते आजही तेच होत. विरोधकांचा असा आरोप आहे 5 वर्ष खासदार असताना डॉक्टर अमोल कोल्हे हे जनतेमध्ये अजिबात फिरलेले नाहीत. ते फिरले ना, त्यांची कामं फिरले.
ते नाही फिरले तरी कामं फिरले. विरोधक म्हणतात खासदार फिरले नाही पण खासदारांची कामं फिरलीत, या भावना आहेत. आजीबाईंकडून आपण जाणून घेऊ, अमोल कोल्हे की शिवाजीराव आढराव पाटील? अमोल कोल्हे का शिवाजीराव पाटील म्हणजे काय? कोण निवडून येणार? आता मी काय ते तसं काय बोलू शकत नाही, पण आम्हाला रोज वाढवा, रोज वाढवायला पाहिजे. ऊन काय महागायला किती हे झाले. हा दे का चांगले मी बोलत आहे. 300 रुपयाचा गॅस आला 1200 रुपये. हा गॅस पण आम्हाला हे पाहिजे कमी लेवलमध्ये पाहिजे गॅस. आणि ज्या मुलींना नवरदेव सांभाळीत नाही त्यांना काही भेटत नाही का, ते आम्हाला पाहिजे ना. आम्ही रोज उठून कष्टच करून खायचं का? भाऊ-भाऊजांचं कसं राज्य असतं? हा भाऊ घेतात का? भाऊ बायकांच्याच नादात असतात. आणि ते एखादी मुलगी जर माहेरी असली मग तिने रोज जायचं का आम्हाला तेच करून खायचं का? डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजीराव आढराव पाटील, कुणाला मतदान करणार? अमोल कोल्ह्याला. का बरं अमोल कोल्हेलाच का करायचं? ते खोक्या मागं पळाले नाहीत. म्हणजे नेमकी काय म्हणायचं तुम्हाला? अहो जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी एकनिष्ठेने शरद पवारांच्या पाठीमागं उभे राहिले. ते पैशासाठी इकडे तिकडे खोक्यांसाठी पळाले नाहीत पक्ष सोडून. कोल्हे शाश्वत मतदान करणार, कारण शरद पवार म्हणजे आमचा पिताच आहे तो, असे ना. शरद पवार आमचे वडील आहेत आणि शरद पवारांचा जो उमेदवार उभा करतील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार. डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनाच आम्ही मतदान करणार, ही भावना आपण जाणून घेतली. अजून काही भावना आपण जाणून घेऊयात.